सौरभ सोनेला अटक जर नाही केली तर आम्ही पुढची दिशा 28ला संध्याकाळी ठरवून आपल्याला कळवू। गेले 17 दिवस झालं मी, माझी आई, या भावाची पत्नी आम्ही सगळे मिळून आमरण उपोषण करतोय। प्रशासनानेही काही मागण्या होत्या की वकील संदर्भातल्या त्याचे प्रस्ताव पाठवले गेलेले आहेत आणि प्रशासनाकडूनही काही गोष्टी समजा आश्वासन दिले गेले आणि आज सर्व समाज बांधवांनी जे मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि वकील म्हणून गुणरत्न सदावर्ते साहेब हे देखील या ठिकाणी आले होते। या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज उपोषण मी स्थगित केलं आहे आणि 8 दिवसाचं अल्टिमेटम दिलं आहे की 8 दिवसामध्ये सौरभ सोनेला अटक जर नाही केली तर आम्ही पुढची दिशा 28ला संध्याकाळी ठरवून आपल्याला कळवू। आमची मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की तुम्ही भेदभाव करू नका। एक आम्ही भटक्या विमुक्त जातीतनं, एक लहान समाजातनं, वंजारी समाजातलं एकाला एक आणि एकाला एक न्याय देण्याचं असं हे करू नका। आमची एवढीच विनंती आहे की आमची जी मागणी आहे, जे या कटाचा खरा सूत्रधार आहे, यांनी जी पाठबळ दिलं आहे, यांनी पाठबळ दिल्यामुळंच माझ्या भावाची हत्या झाली आहे। यांना तात्काळ अटक करून यांच्यावरती मोकोका अंतर्गत कारवाई करावी आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी आदेश द्यावेत।